गणपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवतान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर योगीराज महाराज श्रीमंत 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 हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, तो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये ब्लॉगिंग विथ मनोज जी मध्ये. तर आज असं आहे की लाईक असं तुम्ही भगवा दिसत आहे, तर भगवा म्हणजे आज चालू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला शिवनेरी यावर. तर असं ठरलं नव्हतं, बट अचानक आम्ही प्लॅन केला की जायलाच पाहिजे. आपण दरवर्षी मी बोलायचो असं मित्रांना की चला जाऊ जाऊ जाऊ, बट पॉसिबल नाही व्हायचं काही कारणामुळे आम्ही टाळायचो त्याला. बट यावर्षी फायनली काय माहिती कसं काय योग आला, बट आम्ही ठरवलं आहे की जायचंच आहे भाई, काहीही असू दे कुठल्याही परिस्थितीत ॲटलिस्ट जाऊन यायचे तिथे, काही असू दे. सो मी आणि मान्या आणि सागर आम्ही तिघं चाललो आहोत. बाकी काही लोकांना पॉसिबल झालं नाही, बट आम्ही तिघं आहोत. मान्या आणि मी तर ठरवलेलं की कोणी नसेल तर आपण पण जाऊ. सागर देखील आमच्यात त्यासाठी जॉईन झाला. तर चला वेळ नको घालूया, वेस्ट नको करायला. 4 वाजले जातात, त्यात जातो, त्यांना पिक करतो दोघांना आणि मग भेटतो आणि मग आपण करू सुरुवात शिवनेरीच्या दर्शनाची. चला. तर मित्रांनो आपल्यासोबत आलेले आहेत सागर भाऊ आणि मान्या भाऊ आपले. तर काय बोलते भाई लोक, एकदम फ्रेश आहे चेहरे बघा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे आणि आम्ही शिवनेरीवर चाललोय, तर चेहरे बघा कसे एकदम ग्लो करतात. काय बोलतोय, रात्री आम्ही लेट झोपलो पण तरी पण स्टील आम्ही 2 तासात उठून लगेच सगळे रेडी होऊन, मला वाटलं कोण फोन उचलणार नाही पण सगळे पहिल्या कॉलमध्येच भाई रेडी. मला तर लगेच मला मॅसेज आला, अरे उठलाय का भाई? म्हटलं भाई उठलोय भाई, रेडी होतं आता फटाक्षेत आणि येतोय. तर प्लॅन असा आहे की चाकणवरून पुण्यावरून आम्ही जाऊ लगेचच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर शिवनेरीवर. आम्ही कधी गेलो ना, तुम्ही गेलाय कधी शिवनेरीला? तू पण नाही गेला ना? सो आमचा फर्स्ट टाइम आहे आणि आम्ही डायरेक्ट चाललोय आता जयंतीला महाराजांच्या. सो बघू कसा एक्सपिरियन्स होतोय. काय बोलता पाहिलं, मजा येणार आहे. माहीत नाही आम्हाला कसं आहे, काय एक्सपेक्टेशन्स आम्ही काय ठेवले नाही आहेत. आम्ही जाऊ तिथे एन्जॉय करू, कारण की आपल्या महाराजांची भूमी आहे, आपल्या महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत तेवढे चांगले चांगले. सो चांगले तर असणारच आहेत. तर चला दाखवतो तुम्हाला तिथे काय वातावरण आणि काय नाही. तर भेटू आपण किल्ल्यावर. पब्लिक आपण आलो आहोत आता शिवनेरीच्या पायथ्याशी. 2 किलोमीटर लांब उतरवलं आपल्याला. पाहू शकता आपल्याला तिथे जायचं. इथे हे जे लोकेशन आहे तिथे भरपूर शिवभक्त मावळे इथे आहेत. जसं आपण रायगडावर गेलो तेवढे तर नाही आहेत, बट भरपूर प्रमाणात आहेत. भरपूर मावळे मशाल घेऊन जातात घरी आपापल्या गावाला. काय बोलतो म्हणा भाई लुकतो ते बता काय तिकडे. अरे खतरनाक दिसते, 1 नंबर फुल हार्ड. हे बघ माझं साईड लुक 1 नंबर. जय शिवराय. चला मग आता पटापट चालूया. खतरनाक सिनरी, सर्व हिरवगार आहे. पाणी बघ. एवढं लोक दमलाच का रे? सवय दमायची काय नाही, थोडं तर जास्त चालायचं पण नाही. इथे पोहोचते. साहेबांना फोन आलेला आहे आणि ही सुंदर अशी तटबंदी एकदम खतरनाक. व्हिडिओ काढतोय फार काढ. जबरदस्त.
CCTV आहे रे इथे, खतरनाक लाईट आहे का CCTV कळत नाही. हां गाईज हे सिनरी बघा बाई खतरनाक. मला दाखवतो एक मिनिट दृश्य. हो 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 खतरनाक रे एकदम. काय सुंदर असं दृश्य आहे बघा. चले अरे एक नंबर आहे. किती दिवसानंतर एखादा चांगला किल्ला बघितला गाईज मी, जो एवढा वेल मेंटेन्ड आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे आपले मराठी मावळे आणि मराठी शिवभक्तच आहेत. अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवतान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर योगीराज महाराज श्रीमंत 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 हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाप्रतापी महातेजस्वी बुद्धनिष्ठ चारित्र्य संपन्न धर्मवीर शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. जय भवानी जय भवानी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. तर मित्रांनो श्री शिवाई देवी ही तीच देवी आहे ज्या देवीच्या नावावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं. माहिती आहे का तुला हे? माहीत होतं ना तुला? माहीत होतं. कोणाकोणाला माहीत होतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी पण सांगे आता मला माहीत आहे करून. सो बघू ते मंदिर कसं आहे. लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. कसं वाटतंय मित्रांनो मग तुम्हाला? कसा आहे किल्ला हा? फर्स्ट एक्सपेरिमेंटच म्हटलं मित्रांनो तुम्हाला. खूप खतरनाक ना? खूप खतरनाक. मला एवढं सुंदर आणि आपण एक्सप्लोर करणार एवढं माहिती घेणार आहे. जसा हा शिवनेरी किल्ला जो मेंटेन ठेवला आहे तसे सगळे किल्ले झाले तसे सगळे म्हणण्यापेक्षा जे महाराजांचे ऐतिहासिक आहेत ते तरी झाले पाहिजे. ते तरी म्हणजे मोजके एक 10-15 किल्ले तरी मेंटेन ठेवले पाहिजे, वेल मेंटेन. जसं की आपला सिंहगड झाला, रायगड झाला, प्रतापगड आहे तरी चांगला. प्रतापगड तरी पण आहे. गौला तारा तिमीर
वाव. त्याच्यापासून खाल्ले असते. हा. कुठला किल्ला तुम्हाला असा दिसेल एवढा व्यवस्थित? एकच नंबर. मेंटेन करणं एक गोष्ट वेगळी आणि त्याला एवढं अजून चांगलं करणं ही ती गोष्ट वेगळी. जबरदस्त काम केलं. काय बोलतो भाई? अरे एक जबरदस्त नंबर काम. वाटते मित्रांनो. एकदम थंड असं वातावरण आहे. मी तर बोलतो तुम्ही कधी आला नसाल, प्रसन्न वातावरण. जास्त चालायचं पण नाहीये काय नाही, शिवनेरीला नक्की या नक्की. रायगड आणि ती अशी शिवनेरी किल्ली आहे, किल्ली. मग काय. हे दाखव. अरे बाप. वाव. हे एका साईडनं अलग दिसत असणार, दुसऱ्या साईडने अलग दिसत. हां असं दाखवलं महाराज. बघा महाराज. आणि तिथून जिजाऊ दिसत होतं ना. हां तिकडून हो तिकडनं बघू. तिकडे आहे जिजाऊ. जबरदस्त ना. जबरदस्त. जबरदस्त एक नंबर काम. तर मित्रांनो हा अतिशय सुंदर असा शिवनेरी किल्ला आहे आपल्या महाराजांचा. त्यांनी आपल्या मराठ्या मावळ्यांसाठी केलेला सगळं व्यवस्थित एकदम. आणि हा एकच किल्ला आहे एवढ्या दिवसानंतर मी बघितला असेल की जो वेल मेंटेन आहे, सगळं एकदम व्यवस्थित केलं आहे. त्याचं बांधकाम पण परत बघू शकता. इवन जे जुनं बांधकाम आहे ते पण खूप प्रकारे टिकलेलं आहे. सो मला तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त तुम्ही आणि तुमच्या मित्रांना काय होतं तुमच्या फॅमिलीला घेऊन या, सगळ्यांना दाखवा. कारण की असं दाखवण्यासारखा सुंदर असा किल्ला आहे हा शिवनेरी. आणि त्याच्या वरतून दिसणारे सुंदर असं दृश्य आहे. आता हे सगळं सुकलं आहे, पण सकाळी जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा अतिशय सुंदर असं दृश्य होतं. पावसाळ्यात ना परत येऊ. हां आपला महाराष्ट्रात पावसाळ्यात हिरवगार असतं रे. विषय आहे का? पण हा इलाका जरा पाण्याखालचा आहे, पाण्याखालचं त्यामुळं आत्ता पण हिरवगार आहे. सुंदर. रायगडला गेलेलो बाई कसली गर्दी होती. फक्त मित्रांनो जरा ते हां ते काय करू नका यार. अनपडली पाहिजे. तुम्ही इवन काय खाता पितो तर ते पण तुमच्याबरोबर घेऊन जावा जे काय असेल ते. रायगडची गर्दी बाई खतरनाक. तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल अशी आशा आहे माझी. काय बोलतो बाई? जबरदस्त गर्दी. राज्याभिषेक इथून उतरलेलो तरी झालं. असं मधून कटून पण आम्ही उतरलेलो त्याच्यात. पायरीपर्यंत झालं. मोबाईल देखील स्विच ऑफ झालेले. हां तर मित्रांनो तुमचे भाऊ लोक आलेले आहेत सक्सेसफुली खाली. काय बोलतो भाई? किती वाजले आपल्याला भाई? 12 वाजलेले आहेत. 12च्या पर्यंत आम्ही खाली आलेलो आहे. थोडं पेमेंटचा लोचत आला इथं. आम्ही कॅश घेऊन नाही आलो, पराक्रम केला आम्ही. काय बोलतो? त्यामुळे आम्हाला इथून QR कोड पाठवावा लागला नंबर, तिकडून मग मुंबईवरून पेमेंट झालं. बट यार मजा आली. काय बोलताय? वर दादा तिघं आलो, तिघं म्हणजे एन्जॉय केला. अजून दोघं आले असते त्यांनी पण एन्जॉय केलं असतं, बट स्टील आम्ही पण एन्जॉय केला. जो आए उनको एंजॉय. जो आहे उनको एन्जॉय. येस जो भाई, हाजीर हो वजीर. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ला कुठल्याही किल्ल्यावर गेला तुम्ही मजा येईल, पण हा किल्ला नक्की या. हा आणि रायगड असे किल्ले की तुम्ही केलेच पाहिजेत. खूप सुंदर असं त्यांनी सगळं बांधकाम केलेलं आहे. ते आपलं कर्तव्य येऊन बघणं महाराजांना सगळ्यांना कसं आहे तिथे व्यवस्थित एकदम. तर बस भाई चला माझं जागा घरी. काय बोलता भाई? पुढच्या काय बोलता आता जूनला ना राज्याभिषेक सोहळ्याला. राज्याभिषेक सोहळ्याचा ब्लॉग तुम्हाला माहितीच असेल, पण आता पुन्हा येऊ आपण राज्याभिषेक सोहळ्याचा नवीन ब्लॉग घेऊ. तर पब्लिक चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कमेंटमध्ये काय लिहायचं भाई? जय शिवराय. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. जे काय माहिती आहे तुम्ही मराठी मावळ्यांना सगळ्यांनी पूर्ण स्पॅम करून टाका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.